नमस्कार मित्रांनो, श्रद्धाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे ज्वारीच्या इडल्या। तर चला पुरवूया जिभेचे चोचले। ज्वारीची इडली बनवण्यासाठी मी इथे 3 कप ज्वारी घेतलेली आहे, 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे। आता आपण हे सेपरेटली दोनदा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। हे मी असे धुवून घेतलेले आहेत। आपल्याला ह्याला आता 7 ते 8 तास भिजण्यासाठी ठेवायचं आहे। आणि मी जेव्हा डाळ भिजत घातली ना तेव्हा 1 चमचा मेथी दाणेही घातले होते। हे छान भिजलं आहे। आता आपण यातलं पाणी काढणार आहोत आणि डाळ व्यवस्थित बारीक अशी वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे मी डाळ व्यवस्थित अशी वाटून घेतलेली आहे। इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, ते आता स्वच्छ धुवून घेऊयात आणि थोडेसे त्याला भिजू देणार आहोत। पोहे आपले भिजून झालेले आहेत। आता ज्वारीतच आपण ते मिक्स करणार आहोत आणि याची देखील फाईन अशी पेस्ट बनवून घेणार आहोत। पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता माझे डाळ पोहे आणि ज्वारी व्यवस्थित मी वाटून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे। आता याला आपल्याला रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे किंवा 7-8 तासही ठेवू शकता। तुम्ही बघू शकता रात्रभर फर्मेंट झालेला आहे, किती छान आणि मस्त असं फुगलेलं आहे, व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे। ही ज्वारीची इडली अगदी खायला पौष्टिक आहे। आता यातच आपण 1 चमचा मीठ घालणार आहोत। तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घाला यामध्ये आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, नाहीतर जे फर्मेंट होऊन हवा जी भरलेली आहे ती कमी होते आणि मग इडली व्यवस्थित फुगत नाही। आता इथे मी इडली पात्र घेतलेले आहे, अगदी थोडं थोडं तेल लावून घेणार आहे, व्यवस्थित ग्रीस करून घेऊया त्याला। ही इडली तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला आवडली तर तुमच्या कमेंट नक्की शेअर करा। आता हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे इडलीचं ते यात घालून घेणार आहोत आणि आपल्याला हे अगदी काठोकाठ भरू नका, नाहीतर ती इडली खूप फुगते। हे आपलं छान व्यवस्थित भरून झालेलं आहे। इथे मी इडलीच्या जे स्टीमर आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे, साधारण दीड ग्लास मी पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला मी बाकीच्याही पात्रामध्ये इडलीचं बॅटर भरून घेतलेलं आहे। आपल्याला 15 ते 20 मिनिटं याला छान स्टीम करून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर। तुम्ही बघू शकता स्टीम झालेले आहे आणि हाताला चिटकत नाही, म्हणजे आपली इडली रेडी आहे। आता आपण हे थंड झाल्यावर आपण काढणार आहोत। तुम्ही बघा थंड झाल्यानंतर मी एक इडली दाखवते आहे, किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेली आहे। मी हे सांबर केलेलं आहे, याची रेसिपी मी आधीच शेअर केलेली आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की सर्च करा। आणि त्याचबरोबर चटणीची ही रेसिपी आहे, तीही तुम्ही चेक करा आणि तुमच्या कमेंट नक्की द्या। तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि तुम्हाला कोणती रेसिपी नेक्स्ट टाइम हवी आहे ते तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता। चला तर आपल्या ज्वारीच्या इडल्या रेडी आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।